हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे चॅनलवरती. तर मी माहेरला आलेली आहे आणि सुट्ट्यांना इथं आलेले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये म्हटलं की आपल्याला मुलांना घेऊन जायला पाहिजे. स्पेशली अंशला जे आहे ना, माझ्या माहेरला म्हणजे त्याच्या मामाच्या गावाला आजी बाबांच्या तिथं त्याला खूप जास्त आवडतं आणि तो बिलकुलही इथं राहायला तयार नव्हता. जेव्हा त्याला कळलं की त्याची दीदी आणि दादा गेलेले आहेत मावशीच्या घरी, तर त्यापासून तो रोज सकाळी ते संध्याकाळपर्यंत रोज रडायचा. तर बघा आता अंश रेडी झालेला आहे आणि मामा आणि मामाची मुलगी गाडीत बसलेली आहे. आई पण तयार झालेली आहे. तर जवळजवळ सगळे इथं रेडी झालेले आहेत आणि आमचं सकाळीच ठरलेलं होतं की आम्हाला जायचं आहे शनिदेवाच्या दर्शनाला. जवळच मंदिर आहे शनिदेवाचं आणि आदिती आणि आर्यन मावशीच्या घरी गेलेले आहेत. तर सुरुवातीला आम्हाला राहत्यामध्ये जे शनिदेवाचं मंदिर आहे ना, खूप छान आहे. नवीन बांधकाम झालेलं आहे. पहिलं तर मी नवीन बांधकाम झाल्यापासून आम्ही तिथनं गेलेलं नाही आहे, कारण लहान असताना शाळेपासून आम्ही तिथूनच जायचो शाळेला जायला. तर शनिदेवाच्या मंदिरापासून जायचो, तर रोज दर्शन व्हायचं. साधारण 1 वर्षभरच तिथून मी गेले असेल, पण मग दर्शन मात्र रोजच व्हायचं. तर रुही आणि अंश जो आहे इथे पुढे बसलेला आहे, गाडी एकदम ते पुढे बसणार आहे दोघे पण. तर चला आता हा एक आलेला आहे, हा माझा लहाना भाऊ आहे, हा लहान्या चुलत्यांचा मुलगा आहे. तर आम्हाला कुठं जायचं म्हटलं ना, तर आम्हाला कोणीतरी पार्टनर म्हणून जर कोणी पाहिजे असेल तर आमची निवड होती जो साई मामा आहे त्यालाच होते. तर आता इथे आलेलो आहेत आम्ही शनी मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर इथे बघा खूप सुंदर असं वातावरण आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि खरं तर मला काळी साडी घालायची होती, पण माझ्याकडे काळी साडी घालायला माझ्याकडे नव्हती. आणि ही माझी आजी आहे जी पुढे चाललेली आहे. तर जेव्हा आम्हाला गाडीमध्ये बसायचं होतं, म्हणजे संध्याकाळची झाडझूड वगैरे सगळी झाली होती आणि आईच्या त्यांच्या घरी गाया असल्यामुळे त्यांना गायांचं सगळं काम करावं लागतं. तर चारा पाणी सगळं अन्न हे सगळं झाल्यानंतरच मग आम्ही इथे दर्शनाला आलेलो आहोत. तर बघा शनिदेवाचं मंदिर आहे हे जे दिसतं ते किती सुंदर आहे आणि नवीन इथलंही बांधकाम नवीनच झालेलं आहे. यापूर्वी मी इथं कधी आलेले नव्हते आणि इथे सगळे जुनी मंदिरं आहेत. म्हणजे हे इथे पुणतांबा हे क्षेत्र आहे. पुणतांबा क्षेत्रामध्ये इथे आम्ही आलेलो आहोत आणि इथे आता तेल घ्यायचं आहे. तर तेल घेतल्यानंतर आता इथे शनिदेवाला मेन पाहिजे असतं तेल व्हायचं आहे. आता महिलांना आतमध्ये प्रवेश नाही आहे. तर ह्या ठिकाणी जे आहे तर इथे बसलेले आहेत नारळ वगैरे विकणारे. आता इथून जे आहेत आम्ही नारळ घेतलेला आहे. बरंचसं काय जे जिन्नस देतात ना ते इथून घेतलेलं आहे. त्याचं महत्त्व पण सांगतात ते माणसं. नारळ घ्यायचे, रुईचे फुलं घ्यायचे, बऱ्याचशा वस्तू असतात ज्या आपल्याला तिथे घ्यायच्या असतात. रुईचे फुलंही घरी होते, नारळही पण माझ्या घरी होते, पण मी नारळ आणले नव्हते कारण मला माहीत नव्हतं की मी इथे आल्यानंतर शनिदेवांच्या दर्शनाला जाईल म्हणून. नाहीतर मी माझ्या घरचे स्वतःचे हक्काचे नारळ घेऊन आले असते. आणि खरं तर इथे नारळ 40 रुपयाला ऐकूनच मला शॉक बसला की 40ला नारळ झालेलं आहे बाहेर. मला वाटलं 20 रुपयाला असं असेल नारळ. मग मी म्हटलं 40 म्हणजे खूप महाग आहे, इथून पुढे जे नारळ आहे ते मी घरूनच घेऊन येईल. आणि आता असं झालं आहे ना की एकदा मी म्हटल्यानंतर खरंच आम्हाला इथे घेऊन आलेलं आहे आणि मी सगळी फॅमिली इथे आलं आहे. ही माझी माहेरची फॅमिली आहे. मी म्हणेल की ही माझी हक्काची फॅमिली आहे, कारण मी माझ्या घरी स्वतः सेपरेट फॅमिलीमध्ये राहते आणि माझे मिस्टर जे आहे यांना कुठे जायचं म्हटल्यानंतर मला खूप जास्त विनवण्या कराव्या लागतात, पुढं करावं लागतं असं म्हटलं तरी चालेल. आणि कुठं गेल्यानंतरही एखाद्या मंदिरामध्ये गेलो तर मला हक्काने असं नारळ घेता येणार नाही आहे किंवा मी अगरबत्ती नाही घेऊ शकत आहे. मी इथलं कुठलीही वस्तू जी आहे ना तर मी कुठलीही घेऊ शकते. इथं नारळ घेऊ शकते, इथे पाणी घेऊ शकते, अगरबत्ती घेऊ शकते, जे मला पाहिजे ना ह्या सगळ्या जिन्नस मी घेऊ शकते इथं. आणि याचे जे टोटल पैसे आहेत ना हे माझी आई पण देऊ शकते. खरं तर मी देणार आहे, पण मी तुम्हाला असं एक्झाम्पल सांगते. तसं मी कुठल्या देवाला जर गेलं ना तर माझे मिस्टर हे वस्तू घेणार नाही आहे. त्यांना जे घ्यायचं तेच घेतील आणि माझ्या मनाने मला काहीच घेता येत नाही आहे. मी खूप वेळा असं नोटीस केलेलं आहे की मला नारळ घरी जरी असले ना तरी समजा मला एक पानफूल घ्यायचं आहे किंवा मला दुसरं काही घ्यायचं आहे तर ते नाही घेऊन देणार मला आणि चल म्हणतील पुढे. असं काहीतरी मला असं वाटतं की हक्क नाही आहे माझा एवढा. जसा आपल्या आईवडिलांकडे आपला हक्क असतो ना तर तेवढा मी एकदम सेपरेट आहे, तरी पण माझ्या नवऱ्याकडेच मला एवढा माझा हक्क वाटत नाही आहे. भले माझ्या पॉकेटमध्ये 500-1000 रुपये असतील, पण मी त्यांच्या धाकामुळे ती वस्तू घेऊ शकत नाही आहे आणि ती देवाला वाहू शकत नाही आहे, कारण त्यांचं मत आहे की वेस्टेज आहे, असं आहे तसं आहे, त्याचं मत असतं. पण मग मला वाटतं की हे घ्यायला पाहिजे, हे देवीला आपण एखादी साडी घ्यायला पाहिजे, कधी हे असं तसं, पण ते काही पॉसिबल होत नाही. बऱ्याचदा अशा आसपासच्या जिथे मी म्हणते, जसं की मी कोल्हारच्या देवीला जरी गेले ना तर मी अजूनही कोल्हारच्या देवीला असं साडी वगैरे घेतलेली नाही आहे, जी मला घेऊ वाटते आणि जी मी घेत नाही आहे असं होतं. तर
हेच मी माझ्या माहेरच्यांबरोबर गेले ना तर मला जे पाहिजे ते मी घेते. पैसेही माझेच असतात, खर्चही मीच करते. मला असं कोणी बघणारं नसतं की नको घेऊ म्हणून, चल असं तसं करणारं नसतं, कारण ते स्वतः हे सगळे घेत असतात आणि त्यांच्या बरोबरीनं जे आहे ना मग मलाही ते मी घेते असं होतं. त्यामुळे मला जे हक्काचं जे वाटतं ना तर ते मनापासून फक्त माझ्या माहेरचंच वाटतं. माझ्या नवऱ्याचा पैसा असू द्या, काही असू द्या, पण मला असं वाटतं की मला तिथे एवढा फ्रीडम जरी असा लांबून वरून वाटतो आहे, पण मग जे मला करायचं असतं ना तर ते मला करता येत नाही आहे किंवा पैसे खर्च करता येत नाही आहे. काही आणायचं म्हटलं तर मिस्टर बरोबर असल्यानंतर तर ती वस्तूच मला आणता येणार नाही आहे, कारण मग ती त्यांना पसंत नसणार आहे. जे मला आवडतं ते त्यांना आवडत नाही आहे असं होतं. मग माझे जे चॉईस असते ना तर ती माझी कुठेतरी गुदमरली जाते आणि मी ती वस्तू घेऊ शकत नाही आहे. आतापर्यंत जे काही मी घेतलेलं आहे ना तर ते जेव्हा मी एकटी असते ना मी तेव्हाच घेतलेलं आहे, कारण यांच्याबरोबर जे आहे ना तर वादविवाद होतात आमच्या दोघांचे. त्यामुळे त्या वस्तूंपर्यंत किंवा कुठलीही असू द्या आमचं दोघांचं एकत्र घेणं होतच नाही आहे. तर खूप मला छान वाटलं की इथे मला हे आठवलं आत्ता सहजच जेव्हा आम्ही इथे हे घेत होतो रुईचे पानं वगैरे, कारण रुईचे पानंही घरी होते, फुलंही घरी होते. आम्ही सगळं आणायचं घरून विसरलो आणि बरं झालं देवानीच बुद्धी दिली की आम्ही विसरलो, कारण हे जे माणसे ते बसलेले असतात ना तर हे त्यांचं जे एका दिवसाचं ते पूर्ण असतं ना की म्हणतात ना घर चालतं, तर मला हे वाटतं की पटतं मला ह्या गोष्टी. माझं म्हणणं पण असं आहे की तुम्ही कुठल्या देवळापाशी जर जाणार असेल ना तर तुमच्या घरचे फुलं पानं घेऊन जा, पण तिथल्या लोकांचं पण काहीतरी खरेदी करा, म्हणजे त्याच्यावर त्यांचं घर चालतं आणि त्याच्यावर त्यांचं पूर्ण दिवसभर चालत असतं. तर फुलं आपण का घेतो ते सुकूनच जातात, पण मग फुलं जर आपण घेतले नाही आहे ना तर मग त्यांचे कसे सेल होणार. सगळेच लोक घेत नाही असं नाही आहे, पण जे काही माझ्यासारखे असतील की जे घेऊ शकत नाही आहे किंवा ज्यांना आवडत नाही आहे घ्यायचं, मी त्यांना पण सांगेल की दानपेटीमध्ये आपण 100 रुपये असेच टाकून देतो, पण त्यापेक्षा तुम्ही कुणाकडून साडी घ्या, कुणाकडून फुलं घ्या, म्हणजे तिथे दिवसभर लोक बसलेले असतात ना तर ते त्यांच्यासाठी एक गिऱ्हाईकच असतो आपण. आणि आपण तिथेही जर दानपेटीत पैसे टाकण्याचा विचार केला तर हे पैसे त्यांच्या घरामध्ये उपयोगी येणार नाही आहे किंवा देवाच्या आपण दानपात्रामध्ये जरी पैसे टाकले ना तर ते लोकांसाठीच वापरतात ना. मग तिथेही बसलेल्या लोकांनाच आपण काही घेतल्याने ते पैसे त्यांना गेल्याने 100 असू द्या 150 असू द्या तर काही हरकत नाही आहे. तर आम्ही ते सगळ्यांनी मिळून आम्ही 3 कुटुंब आहोत. आता माझं पण मी सेपरेट धरलेलं आहे आणि हे तिघांनी इथे जे आहे ना मी पैसे बरोबर आणलेले होते. तर हे सांगते हे सगळं माझ्या आईने घेतलेलं आहे. तिथलं म्हटलं घरी गेल्यानंतर मी तुझे पैसे देईल, कारण माझं जे पाकिट आहे ते घरीच होतं. तर हे बघा हा अंश आहे. आता आर्यन माझ्याबरोबर नाही आहे आणि आदिती पण नाही आहेत आणि शनीच्या मंदिरामध्ये जे आहेत ना महिला अलाउड नाही आहे, तर माझा अंश आहे. तर अंश जो आहे ना म्हटलं शनिदेवाचा गरका काय असेल ना ते जाऊ दे बाबा. आणि लहानच होते ना मी तेव्हाच मला जे आहे नीलांजन समाभासन ब्रवी पुत्र मेमाग्रजन छाया मार्तंड सम्मुतम तमनमामी शनैश्वरम सूर्यपुत्रो दीर्घदेही विशालाक्षा शिवप्रिय मंदहचार प्रसन्नात्मा पीडाम हरतो मे शनी. हे मी लहानपणी वाचन जेव्हा करायचे तर एखाद्या बोर्डवर एखाद्या कशावर लिहिलेलं असायचं ना तर मी हे वाचायचे आणि माझं एवढं स्मरणशक्ती होती की मी कुठलंही वाचल्यानंतर ते संस्कृत असू द्या, कुठलं मराठी असू द्या, हिंदी असू द्या, एकदम मला जे आहे ना तर असं स्पष्ट येतं. त्याच्यामुळे कुठलंही असू द्या, म्हणजे जसं की नारायणगिरी महाराजांचं म्हणा किंवा आपलं शनिदेवाचं जे मंत्र मी पाठ करायचे ना ते माझ्या आजही लक्षात आहे. आणि मी माझ्या मुलांना पण हेच सांगते की कुठे 4 लाईन जर दिसल्या ना तर त्या वाचत जावा, 4 वेळा वाचत जावा आणि त्याचं अनुकरण म्हणजे होतं. आणि ते एक कुठल्याही देवाचं आपण कठीण नाही म्हणता येणार आहे, कुठल्याही देवाचं आपण कंटिन्यू वाचन केल्यानंतर जे आहे ना तर आपल्याला खरंच त्याचं काहीतरी फळ मिळतं. हे पर्सनल माझा अनुभव आहे. आणि जसं की खूप देवांचे जे मंत्र आहेत तर सूर्याचाही येतो, पण आता लगेच माझ्या लक्षात नाही आहे, पण मी सूर्यदेवाचंही पाठ केलेलं होतं, शनिदेवाचं पाठ केलेलं होतं आणि नारायणगिरी महाराजांचं जे होतं ना तपोज्ञान विरागी भक्ती स्वरूप हे पण मला येऊन गेलेलं होतं, कारण हे मला पूर्ण येतं आहे. पण आता लगेच मी हेच ज्ञान नाही देत बसणार आहे तुम्हाला की असं येतं मला तसं येतं. पण हे बघा मंदिर किती सुंदर आहे. पुणतांब्यामध्ये हे मंदिर आहे. पुणतांब्याच्या शेजारीच बाप्तारा जे गाव आहे तर ते माझ्या म्हणजे माहेरघर म्हटलं जाईल, पुरणगाव बाप्तारा. पण आता तिथे राहत नाही आहे. पप्पा ते इकडे स्थायिक झालेले आहेत. पुणतांब्याच्या साईडने नपावाडी या गावामध्ये ते इथे राहायला आलेले आहेत. तर त्याच्यामुळे आम्हाला जायचं तर राहत्याच्या मंदिरामध्ये. तर
पप्पा म्हटले की नाही, पप्पांचं म्हणणं होतं की राहत्याला न जाता शनी मंदिरात जा. तरी शेवटपर्यंत माझा जो भाऊ आहे तो राहत्यालाच जायला तयार होता. आणि तसंच मुलांनाही घेऊन येऊ आम्ही आदितीला, आर्यनला, कारण मावशी आहे त्यांची तिथं, तर घेऊन येऊया. तर पप्पांच्या फक्त एका शब्दामुळं आम्ही पुन्हा पुणतांब्यात आलो आणि मुलं आमचे तिथंच राहिले. तर त्यांनी आम्हाला आवर्जून घरी सांगितलं होतं की शेजारी मारुतीचं मंदिर आहे बरं का, तिथे दर्शनाला जाऊन या, शेजारी मारुतीचं मंदिर आहे बरं का. म्हटलं ठीक आहे. तर आम्ही आलो आहोत तिथे. शेजारी मारुतीचं मंदिर आहे, अगदी शनी मंदिराच्या शेजारीचे मंदिर आहे. तर पुणतांबा गावामध्ये काही सुधारणा झालेली मला इथं दिसलेली नाही आहे. पहिलं जसं होतं तसंच आहे. असं वाटतं की लहानपणी मी जशी आले ना तशीच आहे. बघा तिकडे नदी आहे दिसते पाणी. तर ही जी नदी आहे ह्या पलीकडे जो पूल आहे ना, तर तिकडे पुरणगाव बाप्तारा साईडना गाव आहे. बाप्तारा जे गाव आहे ना तिकडे जे माझे भाऊ राहतात, तर ते खूप जवळ आहे इथून. आणि पुराचं पाणी वगैरे जर आलं ना तर तो पूल जो आहे पूर्ण बंद होऊन जातो. तर इथे चांगदेवळी जे आहे म्हणतो पण, चांगदेव महाराजांचं मंदिर आहे, तीर्थक्षेत्रच आहे इथे सगळेच्या सगळे. तर इथे आर्यनच्या अंशच्या पायात काहीतरी भरलं होतं. तर काही भरलं होतं काय माहिती, काहीतरी खडा वगैरे. तर तोही इथे रडत होता त्यावेळी. आणि आता मी पाठीमागं जे मंदिर होतं ना, हे महादेवाचं मंदिर आहे. आम्हाला माहीतच नाही आहे किंवा माझ्या आजीलाही माहीत नाही आहे. माझी आजी ह्याच साईडची होती, म्हणजे तिला दिलं इकडेच होतं. पण आता तिचं पण वय भरपूर झालेलं आहे, त्याच्यामुळे तिला पण इकडचं काही आता लक्षात नाही आहे. म्हणून तिने विचारलं की मंदिर कशाचं आहे, तर ते महादेवाचं मंदिर आहे. मेन म्हणजे महादेवाचं मंदिर मेनच होतं, पण आमचं कधी तिथे जाणंच झालंच नाही आहे, कारण ते खूप खाली होतं, मुलांना घेऊन जायचं आणि ऑलरेडी वेळ खूप झाला होता. शनिदेवाला तेल वगैरे, पानं फुलं सगळे वाहून झाले होते. मारुती मंदिराचंही दर्शन झालं होतं, जसं की घरून आम्हाला सांगितलं होतं पप्पांनी. तिथे जो हा जो भाऊ भेटला ना, तो माझा भाऊ होता, चुलत भाऊ होता. तर बाळूभाऊ म्हणून आता तिथेच भेटला होता, तोही शनीच्या दर्शनाला आलेलं होतं. आणि हे मामा भाच्यांचं मंदिर आहे, हे पुणतांब्याला आहे. मला वाटतं की मी ऐकलं की हे एकच मंदिर आहे म्हणून सगळ्या महाराष्ट्रात, मला माहीत नाही आहे. तिथं कुणीतरी म्हटलं, पण कुठलं जर मंदिर एकच असेल तर चांगली गोष्ट आहे, म्हणजे खूपच नवीन काहीतरी म्हणावं लागेल. तर बघा बांधकाम झालेलं आहे, कमन इथं वरती बोर्ड पण खूप छान लिहिलेला आहे. आणि आता संध्याकाळी आता अंधार म्हणजे जराशी 6:30 वाजत आलेले आहेत आणि अजूनही इथून पुढे गर्दी चालूच आहे. तर शनी अमावस्याच्या दिवशी मी इथं गेलेलो होतो. आता महिना होऊन गेलेला आहे. ब्लॉगला मला वेळच भेटत नव्हता, म्हटलं चला आता ब्लॉगिंगला पण चालू करूया. तर अजूनही बाळूभाऊ इथंच आहे. आता आम्ही सगळे निघणार आहोत. प्रांजल माझ्याबरोबर आहे, ही माझी भाऊजी आहे. आणि आता अंधार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता, ह्यावेळी मी आले आहेत कालभैरवनाथ महाराजांच्या दर्शनाला. तर हे मंदिर आहे नपावाडीमध्ये आहे. आणि हे जे मंदिर आहे कालभैरवनाथ महाराजांचं, हे पावन आहे, म्हणजे आपण काही मागितलं तरी आपल्याला भेटून जातं असं आहे. तर ते शनिदेवाचे जे फोटो आहेत ते मी क्लिक केलेले होते आणि शनी मंदिराच्या बाहेर आमच्या दोघींचीही. तर अशा पद्धतीने जे आहेत, ही माझ्या आजीची बहीण आहे, यांचा एक फोटो माझ्याकडे आला. म्हटलं आपण आपल्याजवळ ठेवावं आठवण म्हणून. आणि त्या आता या जगात नाही आहेत. तर ही माझी आजी आहे, ह्या दोघी बहिणी आहेत आणि ह्या दोघींचाही फोटो मी एकत्र केला होता. आणि अशा पद्धतीने मी माझा आता व्हिडिओ इथेच संपवते. तर खूप छान माझं मन प्रसन्न झालं. खरं तर मी तिथे गेले ना, मला खूप छान वाटलं आणि काहीतरी हक्काचं वाटलं. खूप दिवसातून मला असं बाहेर पडल्यासारखं वाटलं, काहीतरी हक्काचं वाटलं आणि समाधानी झाले मूळ म्हणजे. आणि खूप सुंदर वाटलं, वातावरण पण छान वाटलं, संध्याकाळची वेळ होती. तर अशा पद्धतीने हे आजीच्यांचे फोटो मी AI केलेले आहेत. माझी आजी म्हटली होती की आम्ही दोघी बहिणी कधीच एकत्र दिसणार नाही, तर मी त्यांना एकत्र आणलं इथं. खूप खुशही झाली. तर चला मी माझा ब्लॉग इथे संपवते. व्हिडिओ नवीन ब्लॉग बरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.